आपल्याबरोबर आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत। आज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजाभवानी मंदिरामध्ये जी काम सुरू आहे त्याची पाहणी केली आहे। दादा मला सांगा, आज मुख्यमंत्री साहेबांनी आणि तुम्ही पाहणी केली, काय निर्णय झाले त्याच्यामध्ये? आज आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिराची पाहणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केली। आईचं दर्शन घेऊन पाहणी केली आणि पाहणीच्या दरम्यान जीर्णोद्धाराचं जे काम चालू आहे हे त्यांनी बघितलं। त्याच्यानंतर आराखडा जो आहे तो देखील त्याचा सादरीकरण जे आहे ते मुख्यमंत्री महोदयांच्या समोर करण्यात आलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत असताना आईचं हे जे मंदिर आहे हे आता जीर्णोद्धार झाल्यानंतर अशा पद्धतीने व्हावं की पुढचे 500 वर्ष ह्याला कुठे काही अडचण येणार नाही या बाबतीतल्या त्यांनी सूचना दिल्यात आणि पुढच्या 2 वर्षांमध्ये मंदिर आणि परिसरामध्ये जे विकासाची कामं अपेक्षित आहेत ती करून घेण्याच्या बाबतीत देखील त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे। दादा, जी विकास आराखडा आहे तो 2100 कोटीपर्यंत आपण ऐकला होता आकडा आणि आता 1850 कोटीच्या आसपास तो होतोय। त्याच्यामध्ये काही चेंजेस होत आहेत, केलेत का काय, आणि त्याची जी परवानगी आहे पूर्ण म्हणजे प्रत्यक्षात कामाला कधी सुरुवात होणार? मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलेलं आहे की काम सुरू करायला काहीच अडचण नाही, परवानगी आहे, त्याबद्दल अडचण नाही आहे। हाय पॉवर कमिटी जी असते मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि आत्ता जी उच्चाधिकार समिती असते त्याची मान्यता मिळाल्यामुळे फक्त आता मुख्यमंत्री महोदयांकडची जी एपेक्स कमिटी आहे त्याच्याकडचा विषय आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे ते कामं आता हाती घ्यायला काही अडचण नाही आहे। आम्ही लगेच आमच्या जिल्हाधिकारी महोदयांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घेतली कामाची लवकर सुरुवात करण्याच्या अनुषंगाने। साधारण 2-1 महिन्यामध्ये इतर काही कामं सुरू होतील। जीर्णोद्धाराचं काम तर आता सुरू आहेच, परंतु बाकीचे कामं सुरू करण्याचे टप्पे पाडून 2-1 महिन्यात टेंडरिंगची प्रक्रिया जी आहे ती आपल्याला सुरू करता येईल। आपण जो प्रश्न विचारला, आराखडा आधी छत्रपती संभाजीनगरला मंत्रिमंडळाच्या बैठकीत साधारण 1200-1300 कोटीचा होता आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण काही बदल केल्यानंतर तो अंदाजे 2100 कोटीपर्यंत आला। जे नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्गावरती आपण मोठ्या कमानी करायचं ठरवलं होतं तो विषय तात्पुरता जरा बाजूला ठेवायचं ठरले। हाय पॉवर कमिटीमध्ये तो निर्णय झाला, त्यामुळे तो विषय आदरणीय गडकरी साहेबांबरोबर चर्चा करून तो हाताळला जाईल। पण ते जर सोडलं तर बाकी सगळंच जे आपण प्रपोज केलं होतं, जे आपण मांडलं होतं त्याला मान्यता मिळालेली आहे। यातला महत्त्वाचा गाभा जो आहे तो म्हणजे भूसंपादनाचा आहे। आपल्याला माहिती आहे की मंदिराच्या शेजारी जागा अशी उपलब्ध नाही आहे, त्यामुळे अतिशय चांगला मोबदला देऊन जागा घेण्याच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या, बैठका झाल्या आणि योग्य पद्धतीचा मोबदला देऊन ती भूसंपादनाची प्रक्रिया होणार आहे। जवळजवळ 350 कोटी रुपये हे भूसंपादनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये याच्यावरती भर दिला जाईल। याच्या बरोबरीने दर्शन मंडप जे आहे किमान 10-1 हजार तरी भाविक तिथे अगदी व्यवस्थित ॲकोमोडेट होतील। एअर कंडिशन तिथे ॲटमॉस्फिअर असेल, तिथे काय टॉयलेटची सोय असेल, चहा पाण्याची सोय असेल आणि तिथे आल्यानंतर फार वेळ थांबावं लागणार नाही। वेळेचं तिथे जे आहे ते आधीच ठरलं जाईल। ठरलेल्या वेळेप्रमाणे भाविक आल्यानंतर अर्ध्या 1 तासात दर्शन व्यवस्थित होईल याची आपण सोय करतोय। बाबा, हे आत्ता जी आराखडा ठरलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचा जो टॅच्यू होता तो आता आहे का फिक्स, म्हणजे आता आहे का त्याच्यामध्ये? बिलकुल, तो म्हणजे आपला आस्थेचा विषय आहे। महाराजांना आईने भवानी तलवार दिली आणि प्रेरणा मिळाली महाराजांना, ही प्रेरणा आपल्यालाही मिळावी म्हणून 108 फीटचा म्हणजे जवळजवळ 13 मजले जेवढी इमारत उंच असते 13 मजले उंच इमारती इतका मोठा पुतळा राहणार आहे। खालचा बेस आहे तो 3 मजल्याचा, म्हणजे प्रचंड मोठी अशी असं ते शिल्प तिथे उभं राहणार आहे। टाटा इन्स्टिट्यूटचा जो टेकडी आहे तिथे आपल्या हायवेवरनं दिसणार आहे, रामदाराला लागून आहे आणि महाद्वारातनं पण ती दिसणार आहे। मुख्यमंत्री महोदयांना ती टेकडी आज मंदिरातनं आवर्जून दाखवली आणि तिथे मोठा बगीचाही आपण डेव्हलप करतोय। तिथे शिवतीर्थ शिवचरित्राच्या अनुषंगाने अनेक गोष्टी असणार आहेत, म्हणजे आलेला भाविक जो आहे तो तिथेही यावा, त्यांनी तिथे येऊन प्रेरणा घ्यावी, अशा पद्धतीचं नियोजन आहे
आलेला भाविक 2 दिवस राहावा या बाबतीत देखील आपलं नियोजन आहे. मध्यंतरी कुठेतरी मुख्य गाभारा आणि शिखर पाडण्यामुळे थोडा कलह निर्माण झाला होता. छत्रपती संभाजी महाराज पण या ठिकाणी आले होते. काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे असं त्यांनी म्हटलं होतं. पण त्याच्यात आता काय बदल झालेत नेमकं? केंद्राचं जे पुरातत्व विभागाचे जे अधिकारी आहेत ते येणार होते, ते आलेत का? म्हणजे आता काय प्रोसेस आहे? खरं तर हे पूर्ण काम जे आहे ते मंदिर संस्थांनी पुरातत्व विभागाला दिलं आहे, आपल्या राज्य सरकारच्या. म्हणजे राज्य पुरातत्व विभाग हे पूर्ण काम करत आहे. आणि त्यांनीच आपल्याला सुचवलं होतं की आधीचं शिखर जे आहे ते विटाचं चुन्याचं होतं. त्याच्यानंतर काही लोकांनी कॉन्क्रीटचं त्याच्यावर शिखर केलं. त्या अधिकच्या वजनामुळे तुळई जे आहेत 4 पैकी 2 तुटल्या आणि त्यामुळे शिखर काढणं गरजेचं आहे असा अहवाल जो आहे तो पुरातत्व विभागाचा आहे. संभाजीराजेंनी या बाबतीमध्ये काही विषय मांडले होते. मी स्वतः त्यांच्याशी बोललो आणि त्या तज्ज्ञांबरोबर मुंबईत पुरातत्व विभागाच्या लोकांबरोबर बसायचं ठरलं आहे. त्याचबरोबरीने त्यांचं मत होतं की ASIचे लोक यावे. तर ASIच्या लोकांची एक व्हिजिट झाली आहे, अजून 1-2 व्हिजिट अपेक्षित आहेत. परंतु वास्तव असं आहे, आज मुख्यमंत्री महोदयाने ते बघितलं, तडा गेलेला नाही आहे, तर तुळई पूर्ण 2 तुकडे झालेत. त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक तिथे येत असतात. कुठलीही दुर्घटना व्हायला नको यासाठी योग्य ती आपण काळजी घेणारच आणि तज्ज्ञांचं मत, सगळ्यांचं मत ऐकून योग्य तो निर्णय घेतला जाईल. दादा, तुळजाभवानीसारखं तीर्थक्षेत्र आहे. पाठीमागच्या 3 महिन्यामध्ये ड्रग्ज हा विषय जो आहे तो तुळजाभवानी तीर्थक्षेत्राची बदनामी करतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि त्यामध्ये राजकारणसुद्धा केलं जातं आहे. त्याच्यामध्ये तुमचे कार्यकर्ते असतील किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील, एकमेकाचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल केले जाते. नेमकं याबाबत काय वाटतं आपल्याला? मला आपण बरं झालं हे विचारलं. दुर्दैवाने अंमली पदार्थाचं सेवन, तस्करी जगभर हा प्रकार चालू आहे. हा एक अतिशय गंभीर सामाजिक आजार आहे. आता आपल्या तुळजापूरमध्ये निवडणुकीच्या दरम्यान मी स्वाभाविकच आहे की घरोघरी गेलो. माता भगिनींनी या बाबतीमध्ये आवर्जून मला सांगितलं की लहान लेकरं, लहान मुलं देखील व्यसनाधीन व्हायला लागलेत. आणि मी त्यांना शब्द दिला होता की निवडणुकीनंतर हा विषय प्राधान्याने आपण घेऊ. निवडणूक झाल्यानंतर मी अनेकांच्या माध्यमातून माहिती गोळा करायचा प्रयत्न केला. पोलिसांकडे काही माहिती होती पण असे ठोस नव्हती. मी आवाहन केलं होतं की मला माहिती द्या. साधारण डिसेंबर अखेरीस मला पहिली माहिती काही सोर्सेसकडनं मिळाली आणि मग ती लगेच आपल्या SP साहेबांना दिली. त्याच्यानंतर मग इतर काही सहकाऱ्यांनी मदत केली. ठोस माहिती मिळाल्यामुळे कारवाई होऊ शकली आणि कारवाई झाल्यानंतर हे जे तथाकथित विरोधक आहेत ते जागे झाले आणि त्याच्यानंतर ते बोलायला लागले. माझं आजही आव्हान आहे की कुठल्याही विरोधकांनी जर माहिती पोलिसला दिली असेल, ठोस माहिती, तर त्यांनी पुढे यावं, आम्ही त्यांचा सत्कार करू. हा विषय राजकीय नाही आहे, सामाजिक आहे. मी साधारण महिन्याभरापूर्वीच काही तुळजापूरचे बांधव उपोषणाला बसले होते, आंदोलनाला. तेव्हा मी येऊन सांगितलं होतं की अमुक तारखेला पहिली माहिती मिळाली, ती पोलिसांना सांगितली. नंतर दुसरी माहिती मिळाली, पण तो सापळा जो आहे तो फेल गेला. तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र काही लोक सापडले गेले. जवळचं लांबचं न बघताना कारवाई होईल, मी तेव्हाच सांगितलं होतं. आणि त्याच पद्धतीने म्हणजे कुठला पक्ष वगैरे न बघता वेगवेगळ्या पक्षाचे लोक दुर्दैवाने या विषयामध्ये आहेत आणि पोलीस त्याचा योग्य तपास करते. खुद्द मुख्यमंत्री महोदय या विषयामध्ये बारकाईने अगदी सुरुवातीपासून लक्ष घालून आहेत. त्यांच्या सक्त सूचना आहेत आणि हे आपल्याला इरॅडिकेट करायचं आहे, म्हणजे मुळापासून नष्ट करायचं आहे. मुख्यमंत्री महोदयाने परवा अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे त्याचं उत्तर देत असताना हा विषय मांडला आणि अँटी नार्कोटिक्स क्लब हे प्रत्येक कॉलेज आणि शाळेमध्ये सुरू करण्याच्या बाबतीतला त्यांनी एका अर्थाने निर्णय जाहीर केला. थोड्या दिवसामध्ये शासन निर्णय. तुम्ही ड्रग्सच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही बोलणं झालं तुमच्या असणार? स्वाभाविक आहे, अनेक वेळेस या बाबतीत चर्चा झाली. या विषयाच्या बाबतीमध्ये गांभीर्य जे आहे आणि जो फैलाव आहे आपल्याला असं कळत नाही ना किती काय आहे, असं सहजासहजी कळत नाही. परंतु एकदा थोडं खोलात गेल्यानंतर दुर्दैवाने अनेक म्हणजे आता मी डिटेलमध्ये जाणार नाही, पण दुर्दैवाने हे खूप व्यापक आहे. आणि राज्यात सुद्धा आता परवाच काहीतरी 50-60 कोटीचं ड्रग्ज सापडले, काही 1000 कोटीचे ड्रग्ज. त्यामुळे हा विषय जो आहे तो सामाजिक एक कीड आहे आणि आपण जर लक्ष नाही दिलं तर आपली युवा पिढी आणि पुढच्या पिढ्यांचं काय होईल सांगता येत नाही. शाळेपर्यंत जर हे गेलं असेल तर मग आपण राजकारण आणि असले खेळ खेळणं योग्य नाही. उलट
ज्याला जी माहिती आहे ती त्यांनी उपलब्ध करावी, पोलिसांना करावी. कोणाला काळजी वाटत असेल तर मला करावी. आपण बिलकुल कोणी माहिती दिली ते कळू देणार नाही, परंतु कारवाई करू. आणि हे तुळजापूरपुरता विषय मर्यादित नाही आहे. जिल्ह्यातल्या अनेक शहरांमध्ये, ग्रामीण भागात आहे, इतर तीर्थक्षेत्र. शिर्डीला काय झालं, हे 2 खून झाले तुम्हाला माहिती आहे. पंढरपूरला किती काय सापडलं तुम्हाला माहिती आहे. पण तिथे असं कोणी राजकारण करून त्या तीर्थक्षेत्राचं नाव खराब केलं नाही. तुळजापूरच्या बाबतीमध्ये हे जे लोक बोलत आहेत खूप दुर्दैवी आहे. एखादा विषय कुठल्या पद्धतीने हाताळायचा याचंसुद्धा काय म्हणतात मॅच्युरिटी असायला हवी. आणि शेवटचा मुद्दा काय की संस्काराचा. प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे असतात. कुठल्या परिस्थितीत आपण कसं वागावं हे त्यांच्या संस्कारावरती सुद्धा अवलंबून असतं. माझी विनंती आहे की ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या तुळजापूरचं नाव खराब करू नका. उलट काही माहिती असेल तर ती तुम्ही द्या आणि निश्चितपणे कारवाई होईल. आणि हा मुद्दा तुळजापूरपुरता मर्यादित नाही. आपल्याला पूर्ण राज्यामध्ये काही जगभरचा विषय, पण किमान आपल्या आपल्या भागापुरतं तरी, आपल्या जिल्ह्यापुरतं तरी आपण सर्वांनी सतर्कता बाळगली. अँटी नार्कोटिक्स क्लबच्या बाबतीत जिल्हाधिकारी, SP दोघांनाही मी बोललो आहे. पुढच्या आठवड्यात कदाचित प्राचार्यांच्या ते बैठका घेतील आणि आपल्या जिल्ह्यापासून आपण सुरुवात करू की प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जे शिक्षक आहेत, पालक आहेत आणि विद्यार्थी त्यांना एकत्रित करून या बाबतीत माहिती देऊ आणि त्यांनी आपल्याला माहिती द्यावी याबद्दल त्यांना प्रवृत्त करू. आता ही एक म्हणजे आता शुद्ध बालिशपणा आहे असं जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही आहे की आरोपीला जात किंवा पक्ष कुठलं काही नसतं आहे. मात्र हे सोशल मीडियावरती फोटो व्हायरल करून फक्त म्हणजे राजकारण करणं हे कुठंतरी चुकीचं आहे असं? नाही, निश्चितपणे चुकीचं आहे. कारण हा विषय राजकारणाचा नाहीच आहे. इतका व्यापक आणि दुर्दैवी आहे की राजकारणाशी ह्याला जोडणंच योग्य नाही. जे कोण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असेल त्याच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला हवी. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे समाज म्हणून आपण याच्यावरती एकत्रित येऊन योग्य ती कारवाई करणं ही काळाची गरज आहे. महत्त्वाचा मुद्दा एकच. आता आज मुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीच्या वतीनं जे याच्यातले जे आरोपी आहेत त्याच्यावर मकोका लावावा अशी मागणी देखील आज करण्यात आली. नाही, मुख्यमंत्री महोदयांनी तेव्हा स्पष्ट काय सांगितलं, आपल्याला सांगितलं की कारवाई झाली आणि कारवाई होणार. जे काही गरजेचं आहे ते बिलकुल केलं जाणार. धन्यवाद. एकंदरीतच तुळजापूर ड्रग्स प्रकरण असेल किंवा तुळजाभवानीचा प्रारूप विकास आराखडा जे आहे याबाबत मुख्यमंत्र्याशी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं बोलणं झालं आणि या दोन्ही बाबतीमध्ये योग्य ती कारवाई केली जाईल असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.